पुढचा पॉइंट आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. म्हणजे जर एखादं इम्प्लिकेशनचं तुम्हाला स्टेटमेंट दिलं असेल तर त्याचा आपल्याला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचं आहे. सो बघा काय दिले, फॉर इम्प्लिकेशन पी इम्प्लाइज क्यू. एक इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट दिले आपल्याला पी इम्प्लाइज क्यू. आता हे पी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय असेल, तर हे आहे तुमचं इफ पी देन क्यू असं ते असणार आहे. मग जर असं असेल तर त्याचा कॉन्व्हर्स कसा असेल बघा. जर हे स्टेटमेंट असं असेल, या पीच्या जागेवर काय एक स्टेटमेंट असेल, लॉजिकल स्टेटमेंट, क्यूच्या जागेवर एक लॉजिकल स्टेटमेंट असेल आणि हे आपलं इफ देन न जोडलेलं असेल तर त्याचा कॉन्व्हर्स आपण म्हणणार इफ, सॉरी त्याचा कॉन्व्हर्स म्हणणार क्यू इम्प्लाइज पी. मग आता हे क्यू इम्प्लाइज पी म्हणजे काय वाक्य असेल आपलं, इफ क्यू देन पी. म्हणजे सरळ सरळ हे असं दिसतंय बघा की हे जर थेरमचं स्टेटमेंट असेल हा तर त्याचा हा कॉन्व्हर्स असतो. आपल्याला माहिती आहे ना, पक्ष आणि साध्य हे इंटरचेंज केले की त्याचा कॉन्व्हर्स तयार होतो. तर इनव्हर्स काय बघा, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. या नीट समजून घ्या. कॉन्व्हर्स आहे तो क्यू इम्प्लाइज पी, तर इनव्हर्स आहे तो निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. म्हणजे हे वाक्य तुम्ही कसं लिहिणार आहे, तर इफ निगेशन पी देन निगेशन क्यू. तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय बघा, तर निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे असं असतं. कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे तुम्ही काय वाक्य लिहिणार आहे, इफ निगेशन क्यू देन निगेशन पी. म्हणजे जर एखाद्या इम्प्लिकेशनचं अशा दिलेल्या वाक्याचं तुम्हाला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढायला लावले तर तुम्हाला हे असे लिहायला लागतील. म्हणजे थोडक्यात त्या पीचं आणि क्यूचं निगेशन करायचं आणि त्याप्रमाणे कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचं. आता यात एक नोट आहे बघा, काय, P implies Q is equivalent to negation Q implies negation P. आता P implies Q हे थेरम स्टेटमेंट असतं आपलं. हे काय, if P then Q. This is equivalent to negation Q implies negation P. म्हणजे निगेशन Q हा हे आपण if नंतर लिहिणार आहे, मग then आलं आणि मग निगेशन P आलं. जर याचं टेबल आपण तयार केलं तर हा जसा कॉलम दिसेल तसाच हा कॉलम होतो. सेम तेच होतं इथं. काय, तर Q implies P is equivalent to negation P implies negation Q. म्हणजे जसा हा कॉलम आहे तसाच हा कॉलम आहे. हे इक्विव्हॅलंट स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवायचे. जर एखादा थेरम आपल्याला असा प्रूव्ह करायचा असेल, म्हणजे इफ पी देन क्यू असं दिलं असेल तर काही थेरमची स्टेटमेंट ही या पद्धतीनं प्रूव्ह केली जातात. म्हणजे काय, तर हे आपल्याला दिलेलं आहे आणि हे आपल्याला दाखवायचं असतं. मग जे दाखवायचं आहे ते नॉट म्हणायचं, ते सत्य नाही असं म्हणायचं. म्हणजे निगेशन क्यू झाला आणि याचा वापर करून आपण काय दाखवणार, तर हे दाखवणार आहे काय, हे जे दिलंय ते सत्य नाही असं म्हणायचं. निगेशन पी म्हणजे सत्य नाही असं म्हणायचं. म्हणजे जर एखादं स्टेटमेंट, एखादं थेरम जर असा प्रूव्ह करायचा असेल तर त्याच्याऐवजी तो असा प्रूव्ह केला जातो. बघा प्रश्न आहे आपला, राईट कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आता आपल्याला एक इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट दिलेलं असेल आणि या इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट वरून आपल्याला लिहायचं आहे त्याचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. बघा इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट काय आहे, इफ x is less than y then x square is less than y square, xy belongs to r. आता हे इफ देनचं स्टेटमेंट आहे, आपल्याला दिसतंय दोन वाक्य ही इफ देन ने जोडलेली आहेत. मग आता तुमची वाक्य काय आहे, तर x is less than y आणि दुसरं आहे x square is less than y square. मग आपला p काय असेल आता, तर x is less than y आणि q असेल x square less than y square. मग आपण लिहिलं let p equal to this, q equal to this. आता आत्ताच आपण बघितलं की कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह जर लिहायचं असेल तर आपल्याला निगेशन पी आणि निगेशन क्यू ची गरज पडते. मग लगेच मी या पी चं निगेशन करून घेतलं. आता हे एक्स लेस दॅन आहे, त्याला उलट केलं मी, त्याचा अपोजिट अर्थ केला ग्रेटर दॅन इक्वल टू. पुन्हा हे क्यू आहे, तर निगेशन क्यू काय झालं, एक्स स्क्वेअर लेस दॅन आहे इथं, तर मी त्याचा अपोजिट अर्थ केला ग्रेटर दॅन इक्वल टू. हे त्याचं निगेशन झालं. आता पी क्यू निगेशन पी निगेशन क्यू आपल्याकडे सगळं आहे. मग आता याचा कॉन्व्हर्स लिहायचा. त्याच्या आधी आपण लिहिलं देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज पी इम्प्लाइज क्यू, आणि इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट असेल तर त्याचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहिता येतो. बघा कॉन्व्हर्स काय असतो, तर
Q implies P. म्हणजे इफ नंतर Q लिहायचं. हे लिहिताना कसं लिहिणार आहे आपण? इफ Q आणि देन P लिहिणार आहे. म्हणजे इफ लिहायचं, मग Q चं वाक्य लिहायचं, मग देन लिहायचं आणि मग P लिहायचा. म्हणजे तुमचं वाक्य कसं झालं बघा. इफ एक्स स्क्वेअर, Q काय आहे तुमचा बघा, तर Q इथे आहे. इफ एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर देन एक्स इज लेस दॅन वाय. हा तुमचा कॉन्व्हर्स झाला. बघा बरं, एखादं थेरम असा असेल, एखादं थेरमचं स्टेटमेंट असं असेल तर तुम्ही त्याचा कॉन्व्हर्स असा लिहिता का? पुढं इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q. मग निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q जर असेल तर आता तुम्ही हे वाक्य कसं लिहिणार आहे? तर इफ निगेशन P देन निगेशन Q असं लिहायचं आहे. म्हणजे आधी इफ लिहायचा, मग निगेशन P लिहायचंय. बघा बरं, हे निगेशन P आहे का? निगेशन P आहे एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. देन आलं आणि मग निगेशन Q आला एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर. म्हणजे तुमचा इनव्हर्सचं स्टेटमेंट काय झालं? इफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय देन वाय स्क्वेअर इज ग्रेटर दॅन एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर. आता याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघा कसा असतो. निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. म्हणजे तुम्हाला काय लिहायचं आहे? इफ मग निगेशन Q लिहायचं, देन मग निगेशन P लिहायचं. सो इफ निगेशन Q काय बघा तुमचं, तर एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर देन निगेशन P काय, एक्स इज ग्रेटर दॅन वाय. हे तुमचं झालं या दिलेल्या इम्प्लिकेशन स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. बघा पुढचं. A family becomes literate if the woman in it is literate. Family becomes literate if the woman in it is literate. आता इथे पण तुमचं if then स्टेटमेंट आहे, पण if तुमचा मध्ये दिसतोय. मग if मध्ये असेल तर हे देनचं स्टेटमेंट आहे तुमचं. म्हणजे if आपण वाचताना कसं वाचणार आहे? इफ the woman in family is literate then a family becomes literate. बरोबर? म्हणजे तुमचा हा कोण आहे? तर P आहे. हे जे वाक्य आहे हे तुमचं Pच आहे आणि हे वाक्य तुमचं Qच आहे. मग P काय झाला? The woman in a family is literate. Q काय झाला? Family becomes literate. बरोबर? आता याची लगेच निगेशन करून घ्यायची. आता निगेशन करायचं असेल तर वाक्यामध्ये नॉट घालायचा. मग P जर असं असेल तर निगेशन P काय होईल? द वुमन इन अ फॅमिली इज नॉट लिटरेट. तर निगेशन Q काय होईल बघा बरं. तर या वाक्यात पण नॉट घालायचा. अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. बरोबर? मग वाक्यामध्ये दोन्ही नॉट घातलं. हे तुमचे झाले निगेशन P आणि निगेशन Q झाले. आता तुम्हाला काढायचं आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. मग आता बघा बरं, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असेल? तर तुमचा कॉन्व्हर्स म्हणजे आपण लिहिणार आहे Q इम्प्लाइज P. मग Q इम्प्लाइज P म्हणजे तुम्हाला काय लिहायचं आहे? इफ Q देन P असं तुम्हाला एक वाक्य लिहायचं आहे. मग तुम्ही कसं लिहिणार आहे? इफ नंतर Q लिहायचं आहे. Q काय बघा? A family become literate. बरोबर ना? मग फॅमिली बिकम लिटरेट असेल तर देन काय बघा बरं तुमचं? तर देन आहे तुमचं, देन नंतर तुम्हाला P लिहायचं आहे. P काय बघा? तर P आहे आपला वुमन इन इट इज लिटरेट. बरोबर आहे का? चेक करूयात आपण. बघा बरं, बघा ई हे तुमचं Q आहे का बघा? फॅमिली बिकम लिटरेट आहे. हा, देन वुमन इन इट इज लिटरेट हे तुमचं P आहे. झालं? म्हणजे हे झालं Q इम्प्लाइज P. झालं? आता पुढं इनव्हर्स. इनव्हर्स काय तो बघा?
तर निगेशन पी इम्प्लायज निगेशन क्यू, म्हणजे तुम्हाला काय लिहायचं आहे, तर इफ निगेशन पी देन निगेशन क्यू असं लिहायचं. मग आपण पहिल्यांदा इफ लिहिणार, त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं निगेशन पी म्हणजे काय, द वुमन इन अ फॅमिली इज नॉट लिटरेट. लिहिलंय का बघा, इफ द वुमन इन अ फॅमिली इज नॉट लिटरेट देन निगेशन क्यू लिहायचं आहे. निगेशन क्यू हा आहे, then a family does not become literate. मला पुढं कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये काय येणार आहे, तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे निगेशन क्यू इम्प्लायज निगेशन पी, म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे इफ निगेशन क्यू इम्प्लायज निगेशन पी असं तुम्हाला लिहायचं आहे. मग इफ त्याच्यानंतर काय लिहायचं आहे बघा बरं, तर त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे बघा, कॉन्ट्रापॉझिटिव्ह तुम्हाला लिहायचं आहे इफ निगेशन क्यू. निगेशन क्यू काय, अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. आलं का, इफ अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट देन हे तुमचं काय, तर निगेशन पी आहे. आलं, देन द वुमन इन इट इज नॉट लिटरेट. हे तुमचे झाले कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह दिलेल्या स्टेटमेंटचे. पुढचा एक्झाम्पल बघा, the surface area decreases then pressure increases. आता हे if then आहे, म्हणजे हा आपला P असेल आणि हा आपला Q असेल. लिहिलं का बघा आपण, P surface area decreases, Q pressure increases. आता निगेशन P आणि निगेशन Q लिहायचं आहे, हे डिक्रीजेस इन्क्रीजेस आहे, त्यामुळे वाक्यामध्ये आपण काय लिहिणार, तर डज नॉट लिहिणार. निगेशन P surface area does not increase. पुढं निगेशन क्यू काय झालं, प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस. सॉरी, हे डज नॉट म्हटल्यावर इथं फक्त काय येणार आहे, तर डिक्रीज आणि इन्क्रीज होणार आहे. हा, मग आता बघा कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स काय आला आपला, क्यू इम्प्लायज पी, म्हणजे आपल्याला लिहायचं आहे इफ पी देन क्यू असं लिहायचं आहे. मग इफ पी देन क्यू लिहायचं असेल तर आपण काय लिहिणार, इफ पी सॉरी इफ क्यू आहे आपला इथं आणि इथं पी आहे. मग काय आलं, इफ प्रेशर इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस. आलं, हे तुमचं झालं क्यू इम्प्लायज पी कॉन्व्हर्स. आता इनव्हर्स काय आला, निगेशन पी इम्प्लायज निगेशन क्यू, म्हणजे तुमचं झालं इफ surface area does not decreases then pressure does not increases. आला, पुढं कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय आला, निगेशन क्यू इम्प्लायज निगेशन पी, म्हणजे झालं इफ प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज. इथं सुद्धा स्पेलिंग माझं थोडंसं चुकलंय, एस इथं गरज नाही, डज नॉट म्हटलं की. आलं, म्हणजे हे झालं तुमचं कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह दिलेल्या स्टेटमेंट. आता आपल्याला काही लॉ बघायचे, या लॉचा उपयोग करून आपल्याला पुढचे एक्सरसाइज सोडवायची. बघा काय आहे, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स. हे सगळे लॉ लक्षात ठेवायचे. अदर तुम्ही त्याची नावं लक्षात ठेवा आणि हे किंवा फक्त नुसतं तुमची इक्वेशन्स लक्षात ठेवा. तर हे सोपं आहे आपलं, P and P इज इक्विव्हॅलंट टू P. आपलं हे कसं आहे, तर हे सगळेच फॉर्म्युले आपले सेटच्या फॉर्म्युलांप्रमाणे जातात. म्हणजे कसं, जसा तुमचा सेटचा फॉर्म्युला फिरतो तसे हे फॉर्म्युले फिरतात. म्हणजे हा फॉर्म्युला तुमचा कसा असेल बघा, सेटच्या फॉर्म्युल्याप्रमाणे. तर P and P म्हणजे हे काय बघा बरं, तर A इंटरसेक्शन A इक्वल टू A असं आपण सेटमध्ये बघितलेलं आहे. हे काय, P और P इक्वल टू P, म्हणजे हे काय झालं, तर P युनियन P म्हणजे आपला A, सेट मधला A, A युनियन A इक्वल टू A.
सेम तसाच फॉर्म्युला आहे हा, जसा तुमचा सेट मध्ये फॉर्म्युला आहे तसाच फॉर्म्युला आहे. आता हा बघा काय कम्युटेटिव्ह लॉ काय, पी ऑर क्यू इज इक्वल टू क्यू ऑर पी. म्हणजे तुम्ही हे अँड ही दोन स्टेटमेंट अँडनी कशी पण जोडा, आधी पी लिहा मग क्यू लिहा किंवा आधी क्यू लिहा मग पी लिहा. आता हेच आपलं सेट मध्ये असं जातं बघा, ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए. आपण केले ना हे मागच्या वर्षी. किंवा हे इंटरसेक्शन आणि हे इथलं अँडचं झालं, पी अँड क्यू इज इक्वल टू क्यू अँड पी. हे कसं होईल, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन ए. हे तुमचं सेट प्रमाणे होतं. सेम लक्षात ठेवाल तसंच आहे, फक्त आपल्याला सिम्बॉल बदलायचे. आता असोसिएटिव्ह लॉ बघा. असोसिएटिव्ह लॉ काय, पी अँड क्यू अँड आर. हे दोन्ही अँडच आहेत बघा, फक्त आपण इथं घालताना क्यू आणि आर ला ब्रॅकेट घातलाय. तर इथं काय केलं, पी आणि क्यू ला घातलाय. म्हणजे पी अँड क्यू आधी करणार आपण आणि मग त्याच्यात अँड आर करणार. तर इथं काय केलं, ब्रॅकेटच काढून टाकलं. तर इथं मी आधी पी आणि आर ला ब्रॅकेट घातला आणि मग त्यात क्यू ऍड केलं. हे सगळं सेम आलं. तसंच हे ऑरचं इक्वेशन आहे बघा. आता हे आपलं सेट प्रमाणेच आहे, होईल का बघा बरं. ए युनियन बी युनियन सी. एकदा आपण याला ब्रॅकेट घातला, पुन्हा ए युनियन बी युनियन सी आहे. सेम तसंच इथं खाली केलं, ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. तेच आपण असं लिहितो, ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. आलं. हा आपला असोसिएटिव्ह लॉ आहे ना. हे दोन लॉ तर आपल्याला हा आणि हा, हे कम्युटेटिव्ह लॉ आणि असोसिएटिव्ह लॉची नावं तर आपल्याला मागच्या वर्षीच्या पुस्तकाप्रमाणे माहिती. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बघा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय, पी अँड क्यू ऑर आर इज इक्वल टू पी अँड क्यू ऑर पी अँड आर. म्हणजे मी काय केलं, तर हा जो पी अँड आहे हा एकदा क्यू ला लावलाय बघा आणि एकदा आर ला लागलाय का बघा. पी अँड क्यू ला लागलं आणि पी अँड आर ला लागलं. आणि हे जे मधला सिम्बॉल आहे ब्रॅकेट मधला ऑरचा, हा दोन ब्रॅकेटच्या मध्ये गेला. सेम तसंच इथं झालं, पी ऑर एकदा क्यू ला लागलं हे तयार झालं, एकदा आर ला लागलं हे तयार झालं आणि हा मधला सिम्बॉल इकडे गेला. तेच आपलं सेट मध्ये होतं. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय होतो, ए इंटरसेक्शन बी युनियन सी काय असतो, ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन सी. तर ए युनियन बी इंटरसेक्शन सी काय होतं, तर ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी. आला. सेम तसाच हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपला लॉजिक मधला. आता डी मॉर्गन्स लॉ बघा. डी मॉर्गन्स लॉ काय, तर negation of p and q is equal to negation p or negation q. हे काय आलं, हा निगेशन p ला पण लागला q ला पण लागला, पण and च्या जागेवर इथं आलं or. तर तेच इथं आहे बघा, इथं or आहे. हे निगेशन p ला पण लागलं q ला पण लागलं, पण या or च्या जागेवर झालं and. हा आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सेट सारखा आहे. कसा, तर a इंटरसेक्शन b कॉम्प्लिमेंट. हा कॉम्प्लिमेंट इथं निगेशनचं काम करतो. जो वरती इथं कॉम्प्लिमेंट आहे तो इथं निगेशन आहे. हे आपण कसं लिहितो, ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट. तर ए युनियन बी इंटरसेक्ट कॉम्प्लिमेंट कसं लिहितो, ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. सेम तसेच आहे.